सांगली शहरातील प्रभाग क्रमांक 10 मध्ये मंजूर रस्त्यावर असलेल्या झोपडपट्टी वसाहतीवर महापालिकेची कारवाई सुरू आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेच्या पथकाने आज सकाळी या परिसरात मोहीम हाती घेतली. कारवाईची माहिती मिळताच झोपडपट्टीधारक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विरोध दर्शवला. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलासह दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान स्थानिक नागरिक, निवडून आलेले प्रतिनिधी आणि मनपा अधिकारी यांच्यात पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा सुरू आहे. घटनास्थळी भाजप नेत्या नीता केळकर, गीता पवार, सुजित काटे, प्रफुल्ल ठोकळे आणि अशोक मासाळ उपस्थित असून ते मनपा अधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. सध्या प्रभाग क्रमांक 10 परिसरात तणावाचे वातावरण असून परिस्थितीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.